अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति तेषां उपशमो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या प्रसंगी दिवंगत रेणुकाबाई निशिकांतराव बगाटे आईंचा 29वा स्मृतिदिन अतुलनगर अकोला बायपास रोड हिंगोली या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी आपण संपन्न करत आहोत। या निमित्ताने बगाटे परिवाराने निमंत्रित केलेले पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू एन ब्रह्मानंदजी थेरो मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व सर्वच उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धर्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आज 2 फरवरी आहे, तसं काल आणि आज माघ पौर्णिमा होती, कालची सुरू झाली, आजपर्यंत आहे, म्हणजे 2 दिवस माघ पौर्णिमा आहे। आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आज बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता रामजी बाबा यांचा आज स्मृतिदिन आहे 2 फरवरीला। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मातेपित्यांच्या प्रती असणारे आपले जे कर्तव्य असतात, ती कर्तव्य आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे। माता पितु पठानं पुतदारस संग हो अना कुलाच कमंता इतं मंगल उत्तम, असं भगवंताचं वचन आहे। आणि त्यामुळे जिवंतपणी तर आपण मातापित्यांची सेवा केलीच पाहिजे, ते आपलं नैतिक आद्य असं कर्तव्य आहे। परंतु जेव्हा माता पिता आपल्यामधून निघून जात असतात, तर त्यांचं उत्तरीय कार्य हे सुद्धा आपण मोठ्या श्रद्धेने केलं पाहिजे। कारण मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो म्हणजे सर्व काही संपत असं बिलकुल नाही। आणि त्यामुळे भगवंताने या मृत्यूच्या नंतर उत्तरीय कार्याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे। मृत्यूच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी भगवंताने तसे उपदेश दिले। वेळ तसा कमी आहे, अपुरा वेळ आहे, कारण पुढे परिषदेसाठी जायचं आहे। त्यामुळे एक थोडक्यामध्ये 10-15 मिनिटापर्यंत मी देशना देणार आहे। त्यानंतर पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो सुद्धा बोलणार आहेत। आणि त्यामुळे वेळ कमी असल्या कारणाने थोडक्यामध्ये धम्मदेशना आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे। आपलं चित्त एकाग्र असावं,
प्रसन्न असावं, आनंदी असावं, निर्मळ असावं. कारण जेव्हा जेव्हा आपण देशना श्रवण करत असतो तेव्हा प्रसन्न चित्ताने धम्मदेशना जर आपण श्रवण करत असेल तर आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य आपण संपादन करत असतो. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे. मानवी मन जर निर्मळ असेल, परिशुद्ध असेल, स्वच्छ असेल तर सुखाच्या मार्गाने आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. 45 वर्षापर्यंत भगवंताने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. असंख्य उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी यांना दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठीचा अनमोल असा उपदेश भगवंताने दिला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भगवंत उपदेश देत राहिले. बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण वाचन करतो, चिंतन करतो, मनन करत असतो तर महापरिनिर्वाण सूत्रामध्ये भगवंताने एक शेवटचं वाक्य, एक शेवटचं वचन म्हटलं आहे बघा. भगवंत असे म्हणतात, वै धम्मा संखारा अपमादेन संपादेत. वै धम्मा संखारा अपमादेन संपादेत. या संसारामध्ये सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही क्षणभंगुर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की अपमादेन, प्रमादाला दूर सारून, प्रमादाला दूर करून अगदी जागरूकपणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्य जर जागरूक असेल, मनुष्य जर सजग असेल, जागरूकपणे सजगपणे जीवन जगणारा मनुष्य बेसावधपणे कधीही मृत्यूला प्राप्त होत नाही. सावधपणे, जागरूकपणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो मनुष्य जागरूकपणे, सावधपणे जीवन जगत असतो तर त्या मनुष्याच्या जीवनाची हानी कधीही होत नाही. आणि त्यामुळे मानवी जीवन जगत असताना श्रेष्ठ सत्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं जन्म आहे तसं मृत्यू आहे असं भगवंताने म्हटलं आहे. कारण या संसाराचे, मनुष्याच्या जीवनाचे दोन टोक आहे. जन्म हे एक टोक आहे आणि मृत्यू हे दुसरं टोक आहे. या मधामध्ये जे काही मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं तर त्याला आपण जीवन असं म्हणत असतो. या मृत्यू आणि जन्म आणि मृत्यूच्या मधला जो कालावधी आहे तो कालावधी आपण कशा पद्धतीने जगतो, कसा जगतो, किती जगतो याला विशेष महत्व आहे. भगवंत असे म्हणतात की आपण किती वर्ष जीवन जगलो याला विशेष महत्व नाही, तर आपण कशा पद्धतीने जीवन जगलो, आपण किती कुशल कर्म केले, किती पुण्य कर्म केले, किती चांगले कर्म केले, समाजाच्या उपयोगाचे आपण किती कार्य केले, या सर्व प्रकारच्या गोष्टीचं चिंतन मनन सामाजिक जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मृत्यू हा अटळ आहे. भगवंत असे म्हणतात की श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, लुळा असू द्या, पांगळा असू द्या, संन्यासी असू द्या, कोणताही व्यक्ती या संसारामधला असू द्या, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. मग एक ना एक दिवस जर मनुष्य मृत्यूला प्राप्त होणार आहे तर मग केवळ मृत्यूच भगवंताने सांगितलं का, केवळ दुःखच भगवंताने सांगितलं का, तर बिलकुल नाही. भगवंताने हे जीवनाचे महत्वपूर्ण अंग सांगितलेले आहे. भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, तुमच्या जीवनामध्ये शोक आहे, तुमच्या जीवनामध्ये भय आहे, तुमचं जीवन एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. पण याच्या सोबत सोबत भगवंताने या मृत्यूयुक्त जीवनाला किंवा मरणधर्मीय जीवनाला कशा पद्धतीने आपण जगावं, जीवन तर क्षणभंगुरच आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. कोणत्याही मनुष्याचा भरोसा नाही आहे. कोणताही मनुष्य श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, ज्ञानी असू द्या, विद्वान असू द्या, संन्यासी असू द्या, कोणताही मनुष्य असू द्या, असं सांगू शकत नाही तो की मी एवढ्या वर्षापर्यंत जीवन जगू शकतो. मी 10 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत, 50 वर्षापर्यंत, 100 वर्षापर्यंत, कोणत्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य असू द्या, कोणत्या जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, संप्रदायाचा असू द्या, बिलकुल मनुष्य आपल्या जीवनाची निश्चित
जीवनरेषा सांगू शकत नाही, कारण जीवन क्षणभंगुर आहे, जीवन परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. मग हे जे मृत्यू आहे, ज्याला भगवंताने मरणानुस्मृतीची भावना असंही म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की मरणानुस्मृतीची भावना आपण नेहमी केली पाहिजे. म्हणजे आजचा दिवस माझा जात आहे, आज दिवस माझा गेलेला आहे, उद्या सांगता येत नाही, दिवस उगवेल किंवा नाही उगवेल, म्हणजे भविष्याचा भरोसा नाही आहे. म्हणजे आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे असं म्हणून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग असं कशासाठी जगलं पाहिजे? आजचा दिवस माझा हा शेवटचा दिवस आहे हे असं आपण का म्हणून जगलं पाहिजे? तर भगवंत असे म्हणतात की आपण चिंतन केलं पाहिजे, आपण मनन केलं पाहिजे की अरे, आजचा दिवस माझा शेवटचा सुद्धा असू शकतो, उद्याचा दिवस माझा शेवटचा सुद्धा असू शकतो. मग जर माझा दिवस आजचा हा शेवटचा आहे, तर मी दुसऱ्यांचा राग का करू, मी दुसऱ्यांचा द्वेष का करू, मी दुसऱ्यांचा मोह का करू, मी दुसऱ्यांच्या प्रती माझ्या चित्तामध्ये वैरत्वाची भावना का करू? कारण माझ्या जीवनाचा भरोसा नाही, तर मी राग द्वेष लोभ मीपणा अहमपणा गर्व ईर्ष्या वाद विवाद भांडण तंटे या सर्व प्रकारच्या मिथ्या संकल्पनेमध्ये जीवन जगून माझा काय फायदा आहे? कारण जीवन तर अनमोल आहे, जीवन तर क्षणभंगुर आहे. मग मी माझ्या जीवनाला परिशुद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे? भगवंत असे म्हणतात, स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपण रोज शीलग्रहण केलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये 5 शीलाचं तुम्ही अनुसरण केलं पाहिजे. रोज आपण दानपुण्य केलं पाहिजे, रोज आपण भावना केली पाहिजे, रोज आपण आनापानसती केली पाहिजे, रोज आपण विपश्यना केली पाहिजे, रोज आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. म्हणजे जेवढे जेवढे कुशल धम्म आहे, आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या मनाला आनंदी करण्यासाठी जे काही कर्म आपण करत असतो, तर ते कर्म अत्यंत महत्वपूर्ण बघा आपल्या जीवनामध्ये असतात. किंवा मृत्यू मनुष्याला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नाही आहे. कारण अनेक लोकांना असं वाटतं की मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलेलं आहे. या मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला की मनुष्याच्या शरीरातील आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, अशा प्रकारची संकल्पना सुद्धा अनेक लोक मानतात. परंतु भगवंताने तर आत्म्याचं अस्तित्व मान्य केलंच नाही. महत्वपूर्ण 3 सिद्धांत भगवंताने सांगितले: दुःख, अनित्य आणि अनात्म. म्हणजे या संसारामध्ये दुःख आहे असं भगवंताने म्हटलं आहे. जन्म घेणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे दुःख आहे, अप्रिय व्यक्ती आपल्या समोर येणे दुःख आहे, इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे, मृत्यू दुःख आहे. संक्षिप्त रूपाने सांगताना भगवंत असे म्हणतात, 5 उपादान स्कंध दुःखकारक आहे: रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान. म्हणजे मानवी जीवनामध्ये हे दुःखाचं अस्तित्व भगवंताने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या समोर भगवंत असे म्हणतात की जीवन हे क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, अनित्य आहे. जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य इव्हन या संसारामध्ये जे जे उत्पन्न होत असते ते ते एक ना एक दिवस नष्ट होत असते. मग मनुष्य असू द्या, प्राणी असू द्या, झाडं असू द्या, झुडपं असू द्या, सर्व काही अनित्य आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही बदलणारा आहे. आणि अनात्मवाद हा सिद्धांत भगवंताने सांगितला. आत्मा वगैरे बिलकुल काही नाही आहे. आत्म्याचं अस्तित्व भगवंताने अमान्य केलं आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याला मन आहे आणि मनाच्या द्वारा मनुष्य चांगले अथवा वाईट कर्म करत असतो. त्या कर्माच्या आधाराने त्याची सुगती अथवा दुर्गती होत असते. आणि त्यामुळे कर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण. कर्म म्हणजे काय? तर जीवन जगत असताना आपण जे काम करत असतो, आपल्या शरीराने जे काम करतो आपण, आपल्या वाणीने जे कर्म करतो, आपल्या मनाने जे कर्म करतो. शरीराने मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो. मनाने मनुष्य राग करतो, द्वेष करतो, लोभ करतो. आपल्या वाणीने मनुष्य खोटं बोलतो, निंदानस्ती करतो, चहाडी चुगली करतो, व्यर्थ बडबड करतो. एकंदरीत 10 प्रकारचे अकुशल कर्म आणि 10 प्रकारची कुशल कर्म भगवंताने सांगितले. या कर्माच्या आधाराने तुमचं जीवन सुखी किंवा दुःखी होत असते. कारण जसं कर्म असेल तसं फळ मिळत असते, जसं बीज असेल तसं फळ मिळत असते. आणि त्यामुळे कर्म हा आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे असं भगवंताने म्हटलं आहे. त्यामुळे ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगावं, मी चांगल्या प्रकारचं जीवन जगावं, तर त्या त्या मनुष्याने बघा कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. कारण कर्माच्या आधाराने
कर्म हाच आपला वारस असतो. आपण ज्याला वारस म्हणत असतो, भगवंत असे म्हणतात की कर्म हाच आपला वारस आहे, कर्म हाच आपला दायाद आहे, कर्म हेच आपले माता पिता आहे, कर्म हेच आपले बंधू आहे, कर्म हेच आपले अपतिष्ट आहेत, नातेवाईक आहे. आणि त्यामुळे कर्माला महत्वाचं स्थान आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगले कर्म, कुशल कर्म, योग्य प्रकारचे कर्म आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे. माता पित्यांचे अनंत असीम आपल्यावरती उपकार असतात, ज्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की माता पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. ज्यांना जिवंतपणे माता पित्यांची सेवा करण्याची पुण्य संधी प्राप्त होत असते, तर त्यांनी माता पित्यांची सेवा केली पाहिजे. मृत्यूच्या पश्चात माता पित्यांचं जे उत्तरीय कार्य आहे, ते उत्तरीय कार्य सुद्धा आपण केलं पाहिजे. ज्याला जलदान विधी, ज्याला पुण्यस्मरण विधी आपण म्हणत असतो. आणि त्या निमित्ताने जे जे कुशल कर्म, जे जे पुण्यकर्म आपण करतो, तर हे संपूर्ण कुशल कर्म माता पित्यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे किंवा आपले अपतिष्ट जे काय आपल्यामधून निघून जात असतात, त्यांचे संसारामध्ये विलीन असणारे जे चार महाभूत असतात आणि पंचस्कंद असतात, त्यांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे दानाचं अनुमोदन आपण त्यांच्यासाठी करत असतो. आणि त्यामुळे आज बगाटे परिवाराने सुद्धा आईचा 29वा जो स्मृती दिन आहे, या स्मृती दिनाच्या निमित्ताने भिक्खू संघाला भोजनदान दिलं. भिक्खू संघाला चिवरदान, परिष्कारदान, आर्थिक दान आदी दान पुण्य करत आहे. तुम्हा सर्वांना सुद्धा भोजनदान आहे. म्हणजे एकंदरीत या निमित्ताने जे जे कुशल कर्म करत असतो आपण, भगवंत असे म्हणतात की यथा वारी वाहा परापुरेंती सागरं इतो दिन्नं पेतानं उपकपती. म्हणजे जे ज्याप्रमाणे डोंगरावरती पडलेला जो पाऊस असतो, तो डोंगरावरती पडलेला पाऊस नद्या नाल्यांच्या ओहळांच्या द्वारा नद्यामध्ये येतो, नद्या शेवटी समुद्राला मिळत असतात, हा त्याचा स्वभाव धर्म आहे. अगदी तशाच पद्धतीने आपल्यामधून निघून गेले जे काय आपले अपतेष्ट असतात, ज्ञातिगण असतात, तर जेव्हा जेव्हा संसारामधून निघून जात असतात, तर त्यांच्यासाठी जे आपण दान पुण्य करत असतो, तर त्यांना ते समर्पित करायचं असतं. त्या दानाचं अनुमोदन त्यांना आपण करायचं असतं. आणि त्यामुळे आज या प्रसंगी आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे जे चार महाभूत आहे, पंचस्कंद आहे, यांना सुगती प्राप्त हो. आईंच्या जाण्यामुळे बगाटे परिवारांना जे काही दुःख झालं आहे, ते दुःख पूर्णपणे बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आपणा सर्वांना सुद्धा आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.